आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपं ज्योती नमोस्तुते दिव्या दिव्या दीपकाय पडला तुळशी तुळशी माझा नमस्कार सर्वदेवा घरच्या सर्वांना उदंड आयुष्य लाभो सदा सर्वदा योग तुझा घडावा रघुवीर समर्थ. माझं वय वाढत चाललंय आणि तसं तसं मला लक्षात येत आहे की हळूहळू मी माझ्या आईचंच एक छोटं व्हर्जन होत चालली आहे. तिच्या छोट्या छोट्या सवयी, पद्धती आणि तिचा नीटनेटकेपणा. लॉंग बिफोर Pinterest and Instagram existed, she had already done it all. Brass utensils with floating flowers, beautiful rangolis drawn at the door 365 days of the year, taking up in a sari perfectly for every smallest ritual, and a home that always smelled warm. मी लहान असताना मला हे सगळं फारसं लक्षात आलं नव्हतं, पण आता येतंय. आणि गंमत अशी की तिनं मला ह्यातलं कधीच काहीच शिकवलं नाही. हे आपोआप माझ्यात आलंय. आणि आता मला कळतंय की आईचा एखादा चमचा जरी हरवला तरी ती एवढी का अस्वस्थ व्हायची. तेव्हा तिच्यावर काय यार आई असं हसणारी मी आज माझ्या संसारातली एक एक वस्तू जीवापाड जपते. अगदी माझ्या लग्नात आलेला एक छोटासा निरांजन सुद्धा मी आजपर्यंत सांभाळून ठेवलाय. आणि असंच हळूहळू काळ, परिस्थिती, वेळ या सगळ्यांच्या बदलानुसार हा संसार आणि हे दिवे थाटले गेले. हेच कदाचित बाईपण असतं, हो ना. आज दीप अमावस्या आणि म्हणून घरातले सगळे लहान मोठे दिवे काढले आणि स्वच्छ धुतले. दररोज आपल्या देवघरात जे दिवे तेवत असतात त्या दिव्यांच्या पूजनासाठी सुद्धा आपल्या भारतीय संस्कृतीत एक खास दिवस दिलेला आहे आणि तो म्हणजे दीप अमावस्या, ज्याला आषाढी अमावस्या असंही म्हणतात. या दिवशीपासून श्रावण महिन्याची सुरुवात होते. या दिवशी आपण दिव्यांची पूजा करतो कारण एखादा लहानसा दिवा सुद्धा आपल्याला प्रकाश देत असतो, मन शांत करतो आणि आपल्यातल्या अंधारावर विजय मिळवण्यासाठी ताकद देतो. आणि अग्नीत ना एक विशिष्ट शक्ती असते. लुकिंग ॲट अ फ्लेम क्वाइटली कॅन बी सो थेरपेटिक समटाइम्स. श्रावणाची सुरुवात झाल्यास मन किती प्रसन्न वाटतं ना. सणावारांची हुरहुर सुरू होते आणि वातावरणातही काहीतरी वेगळंच जाणवतं. अगदी असं वाटतं की भारताचा आणि ऑस्ट्रेलियाचा निसर्ग, लाईफस्टाईल, हवामान, वेळ आणि भाषा जरी कितीही वेगळ्या असल्या तरी आपली संस्कृतीची ताकद, त्याची ऊर्जा जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात सहज पोहोचते आणि आपल्याला जोडून ठेवते. मग काय, आज कणकेचे 5 दिवे केले, त्याने दिव्यांना आणि मुलांना औक्षण करून ओवाळलं. संध्याकाळी त्यांच्या बरोबर श्लोक म्हटले आणि नारळाचा, दही दुधाचा नैवेद्य ठेवला. परदेशात जन्मलेली माझी मुलं प्रत्येक वर्षी माझ्या बरोबर या सणांना मनापासून साजरे करायला बसतात. या संस्कृतीचा एक छोटासा दिवा त्यांच्या मनात उजळताना पाहणं आणि त्यांच्यातही तो उत्साह, ती इच्छा उमलताना जाणवणं, याहून मोठं समाधान माझ्यासाठी अजून काय असू शकतं.